नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीवरती तुम्हा सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून आपण रोजच्या पेपरमधलं काय वाचावं याच्याविषयीची सिरीज सुरू केलेली आहे. तर आज त्याचाच पुढचा भाग. त्यापूर्वी तुम्हाला हे सांगू इच्छितो की 23 जानेवारी 2022ला आपली राज्यसेवेची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाल्यानंतर पेपर देऊन तुम्ही घरी पोहोचून निवांत होईपर्यंत लगेच आपलं एक मॅरेथॉन सेशन सुरू होणार आहे, जे की असणार आहे आन्सर की आणि उत्तरांचं विश्लेषण. आयोगाची आन्सर की येण्याच्या अगोदरच आपण फक्त आन्सर की देऊन थांबणार नाही, तर त्या दिवशी तुम्हाला उत्तरांचं विश्लेषण देखील सांगणार, जेणेकरून दुसऱ्या दिवशीपासून परत नव्याने सुरुवात करायची का मेन्सचा अभ्यासाला जोरदारपणे तयारी लागायचं हे आपल्याला क्लिअर होऊ शकतं. तर डहाणे सर आपल्याला घेतील भूगोल आणि पर्यावरण, नंतर सर घेतील राज्यघटना चालू घडामोडी, भूगोल व पर्यावरण हे सर घेतील. म्हणजे सर्व आम्ही इथं दिलेले आहेत कोणते सर कोणतं लेक्चर घेतील, त्या दिवशी कोणत्या कोणत्या विषयासंदर्भात ते तुमच्यासोबत डिस्कशन करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी हे सेशन मिस करू नका कृपया. 6 वाजल्यापासून रात्री 11-12 पर्यंत हे सुरू असेल आणि विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये आपण सीसॅट देखील कव्हर केलेलं आहे. तर सीसॅटचे देखील आपण तुम्हाला आन्सर्स विथ त्याचं डिस्कशन वगैरे करून प्रॉपर एक्सप्लेनेशन करून सांगणार आहोत. तर येऊयात आजच्या आपल्या मूळ विषयाकडे. तर आजच्या पेपर मधलं काय वाचायला हवं ते आता बघूयात आपण. तर शिवभोजन थाळी ह्याच्या विषयीची आज चर्चा दिसते. तर ही शिवभोजन थाळी नेमकी कशासाठी सुरू झाली होती आणि ही योजना कधीपासून सुरू झाली होती हे कृपया बघून घ्या. पॉसिबिलिटी आहे या पूर्वला तुम्हाला ह्याच्या विषयीचा प्रश्न असू शकतो म्हणून. याशिवाय पंचगंगा नदी विषयीची एक बातमी आलेली आहे. पंचगंगा ही दिलेली आहे बातमी पेज 3 वरती, तर ही देखील कृपया वाचून घ्या. पंचगंगा नदी ही कोणत्या नदीची ट्रिब्युटरी आहे हे देखील बघून घ्या, किंवा ह्या नदीच्या इतर ट्रिब्युटरी कोणत्या कोणत्या आहेत ते देखील त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकता. नंतर पेज 4 वरती RTE राईट टू एज्युकेशन याच्या विषयीची बातमी आहे. तर लगेच बघून घ्या राईट टू एज्युकेशन कोणतं आर्टिकल येतं, जर का हे फंडामेंटल राईट मध्ये असेल तर कोणता फंडामेंटल राईट आहे, DPSP मध्ये असेल तर कुठे आहे, आणि तुमच्या मूलभूत कर्तव्यांमध्ये देखील ह्याचा कुठं एज्युकेशनचा उल्लेख आहे का हे बघून घ्या. आणि या संदर्भातली घटना दुरुस्ती क्रमांक कोणता आहे ते देखील बघून घ्यायला काही हरकत नाही. नंतर पेज 4 वरती अजून एक बातमी आहे, ती म्हणजे चक्रीय चक्रवात. चक्रीय चक्रवात ज्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये येत्या 2-3 दिवसामध्ये कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, हे सायक्लोन्स जे आहेत या सायक्लोनला कुठे कुठे काय काय म्हणतात, म्हणजे थंडरस्टॉर्म कुठं म्हणतात, विली कुठं म्हणतात, हे सगळं तुम्ही कृपया बघून घ्या. टोर्नेडो कुठं त्याला नाव दिलेलं आहे हे सर्व बघून घ्यायचं फार महत्वाचं आहे. हे तुमच्या जिओग्राफीचा पार्ट आहे आणि कदाचित या प्रीमध्ये ह्याच्यावरती प्रश्न असू शकतो. याशिवाय गेल्या आठवडाभरापासून एक चर्चा जी चालू आहे ती म्हणजे टोंगा व्होल्कॅनो. मग हे टोंगाचं एक्झॅक्ट लोकेशन काय आहे ते बघा. याच्यासोबतच माउंट एटनी बघून घ्या, माउंट एटना बघून घ्या, माउंट वेसुवियस वगैरे हे सगळे जे आहेत ना, माउंट क्राकाटोवा, हे सगळे बघून घ्यायचे. हे फार महत्वाचं आहे आपल्या प्रीच्या दृष्टीने. इथं प्रश्न नक्की असू शकतो. मग तो कुठे आहे ज्वालामुखी हे पण, कोणत्या देशात आहे हे पण, आणि ह्याच्या सोबतच आपल्या देशामध्ये कोणता ज्वालामुखी आहे का हे देखील बघून घ्या. मग असेल तर तो निद्रिस्त आहे, जिवंत आहे का संपून गेलेला आहे हे देखील बघून घ्याल त्याच्यासोबतच. आता पेज 7 वरती फार महत्वाचं एक आर्टिकल आलेलं आहे अन्वयार्थ मध्ये. आता हे पेपरला येणार नाही पण आपला एक नॉलेजचा भाग किंवा डिस्कशन वगैरे आपण करतो ग्रुप डिस्कशन करताना किंवा इंटरव्ह्यूला, कदाचित हे तुम्हाला कामात येऊ शकतं. तापलेल्या तेलावर निवडणूक उसासा असं त्याचं हे आहे सब्जेक्ट. तर हे कशासाठी बघायला पाहिजे, हे तेल जे आहे क्रूड ऑइल जे आहे, ह्या क्रूड ऑइलमुळे कुठल्याही देशाची अर्थव्यवस्था जी आहे ही कशी प्लस मायनस होते, इकॉनॉमी वर खाली कशी होते, कशामुळे, तर ह्या क्रूड ऑइलमुळे. हे कृपया बघून घ्या. आणि पेज 17 वरती परत ब्राह्मोस विषयीची बातमी आहे. आपण गेल्या काही दिवसांपासून रोज चर्चा करतोय ब्राह्मोस सोबतच पृथ्वी वगैरे बघून घ्या. आणि मटा जर का तुमच्यापैकी कोणी वाचत असाल याच्या म्हणजे लोकसत्ता सोबत मटा देखील, तर त्याच्यामध्ये एक निर्गुंतवणुकीकरण जे आहे, निर्गुंतवणूक
याच्याविषयीची न्यूज आहे ही फार महत्वाची आहे. केंद्र सरकार निर्गुंतवणूक का करते, त्यांचे एक्झॅक्टली धोरण काय आहे आणि याच्यातून ते किती पैसे उभे करण्याचा विचार करत आहेत, म्हणजे त्यांचं टार्गेट काय आहे आणि अचीव काय झालेलं आहे हे देखील कृपया बघून घ्या. तर आजच्या पेपरमध्ये हे फार महत्वाचं आहे, हे सगळे मुद्दे नीट बघून घ्या. थँक्स अ लॉट.